हवा कोणाची रे, हवा आपलीच रे. हवा कोणाची रे या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या स्वप्नातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स. नातं आपल्या मातीशी, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, हॉटेल कारभारवाडी. तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आमदार राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. तसेच आमदार राम शिंदे आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये मधल्या काळात चांगलेच मतभेद असल्यामुळे अनेक वेळा आमदार राम शिंदे यांनी नाराजी बोलून दाखवली होती. मात्र आता खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यामधील नाराजी दूर झाली असून जामखेड येथे खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांनी एकत्रित भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यामध्ये मागील 5 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जे गैरसमज होते ते दूर झाले असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. तसेच त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या असून त्यांचे निरासनही केले असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं आहे. प्रत्येक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मान सन्मान देणे हे प्रत्येक उमेदवाराचे आणि पक्षाचे काम आहे. त्यामुळे तो इथून पुढील काळात भेटेल असं सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितलंय. आज अहिल्यानगर लोकसभेची महत्वपूर्ण बैठक जामखेड येथे प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये जे काही मागच्या 1.5-2 वर्षामध्ये गैरसमज आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत प्रणालीमध्ये निर्माण झाले होते, आमचे नेते फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीने किंवा नेतृत्वाखाली हे गैरसमज दूर झाले. मात्र कार्यकर्त्यांना देखील तो समाधान वाटावं, त्यांची बाजू ऐकून घेणे क्रमप्राप्त होतं आणि म्हणून त्या सगळ्या कार्यकर्त्यांची एकत्रितपणे भावना जाणून घेतली, त्याचं निरसन केलं गेलं. आणि मला असं वाटतं की आता जामखेड तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हे अहिल्यानगर लोकसभेचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं त्या मीटिंगमध्ये एक ठराव करण्यात आला. यावेळी आमदार राम शिंदे यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातून लोकसभेसाठी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होतो. मात्र मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाचे तिकीट मागणं हे माझं काम होतं. मात्र पक्षाने लोकसभेला डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर कोणी बोलवण्या अगोदर मी पक्षाच्या बैठकीमध्ये जाऊन त्या निर्णयाचं स्वागत केलं असल्याचं आमदार राम शिंदे यांनी सांगितलं असून पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील जामखेड तालुक्यातून आम्ही मोठे मताधिक्य खासदार सुजय विखे पाटील यांना देऊ असं राम शिंदे यांनी सांगितलंय. भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगरचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. जामखेडची आज भारतीय जनता पार्टीची बैठक झाली. मी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी मिळाल्याबरोबर सत्कार केला. पुढील प्रचाराचा व्यूहरचना कशी करायची, आपली संघटनात्मक बांधे आहे का, कुठं उणीव आहे का, ती व्यूहरचना कशी असली पाहिजे, आता मताधिक्य कसं मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांचा विचार केला. त्याचबरोबर गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये काही कार्यकर्त्याचा अडचणी झाल्या असतील, काही प्रश्न असतील किंवा काही त्यांच्या तक्रारी असतील, या सगळ्या गोष्टींचा उहापोह 3 तास बैठक चालली. त्याच्यावरती अतिशय समाधानकारक उत्तर खासदारांनी देखील दिले. काही विषयामध्ये मी देखील इंटरव्ह्यू केला आणि मी देखील उत्तर दिले. आणि एकच सगळ्यांनी एका वाक्यात सांगितलं की गेल्या 2019 मध्ये आम्ही जे लीड दिलं जवळपास 20,000चं, त्याच्यापेक्षा नक्की जास्तीचं लीड देण्याचा मनोबल सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आणि अहिल्यानगरचे खासदार होत असताना जामखेड तालुक्यातून अधिकचं लीड होणार आणि अहिल्यानगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे होतील. आणि आमचं मत त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी त्यांना हे मत निश्चित स्वरूपामध्ये जाईल अशा प्रकारचा मनोबल सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मला वाटतं की मी अहिल्यानगरचं खासदारकीचं तिकीट मागत होतो. मी एक खडाचा निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाचं तिकीट मागणं हे माझं काम होतं, कर्तव्य होतं. आणि एकदा तिकिटाचा निर्णय झाल्याच्या नंतर पुढे बोलवण्याच्या अगोदर मी स्वतः जाऊन पक्षाच्या बैठकीमध्ये त्या निर्णयाचा स्वीकार देखील केला, त्याच्या निर्णयाचं स्वागत देखील केलं आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
त्यामुळे एकदा पक्षाच्या नेतृत्वाने आणि पक्षाने निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठलीही कटुता किंवा मतभेद असण्याचं कोणतंही कारण नाही. त्यामुळे एक दिलानं, एक विचारानं, एकच लक्ष आता अहिल्यानगरचा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना करणं आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणं हाच विचार आणि ध्येय या बैठकीमध्ये सर्वांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.